नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे, शुंभ जळलं तरी पीळ जात नाही. वेगवेगळ्या अर्थाने त्याचा वापर होतो. पण काही माणसं अशी असतात की आपल्याला अपेक्षा असते की अनुभवातून ही माणसं शहाणी होतील, सुधारतील. पण ती सुधारण्याची शक्यता नसते. म्हणूनच ते म्हणतात ना, की नुसतं हेच नाही, आणखीन एक म्हण, की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. अशा स्वरूपाचं उदाहरण किंवा म्हण ही शरद पवारांसारख्या महाराष्ट्रातल्या सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्याविषयी वापरावी लागणं यासारखं दुर्दैव नसतं मित्रांनो. दुर्दैव नसतं. म्हणजे कधी कधी असं वाटतं की कधी काळी आपण या माणसाबद्दल चार शब्द चांगले लिहिले होते, बोललो होतो. हे सुद्धा आपण केलेलं पाप आहे असं कधी कधी वाटतं. आता काल परवा त्यांचा एक नवा वाद सुरू झालाय. म्हणजे अगदी आपल्या पायावर उभं राहून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज भरण्याची क्षमता नसताना रुग्णशय्येवरून राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरायचा आणि राज्यसभा शपथ वगैरे व्हीलचेअर वरून घ्यायची. आणि एवढं झाल्यानंतर तरी माणसाला अक्कल येईल, सुबुद्धी होईल, एवढी सुद्धा अपेक्षा आपण बाळगायची नाही का? एवढ्या ज्येष्ठ नेत्याकडून महाराष्ट्राने कसलीही अपेक्षा बाळगू नये असं शरद पवारांना वाटतं का? की ठीक आहे, ज्या ज्या काय उचापती तुम्ही केल्यात आजपर्यंत त्या ठीक आहे, पण आता वय सरकून गेलेलं आहे. वय सरकून गेलेलं आहे. पण नाही, उचापत केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा मी शाळकरी वयातला होतो. आणि अजूनही मला आमच्या लालबागच्या चाळीत 3ऱ्या मजल्यावरून यशवंतराव चव्हाण तो तो महाराष्ट्राचा अमृत कलश घेऊन आले, ती मिरवणूक बघितलेली आठवते. आणि त्यानंतरच्या काळात यशवंतरावांनी महाराष्ट्राला एक प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी जी काय मेहनत घेतली होती त्या सगळ्या मेहनतीवर यशवंतरावांच्या एका चुकीने सगळं पाणी पसरलं, बोळा फिरवला. ती चूक म्हणजे त्यांनी शरद पवार नावाच्या एका तरुणाला आपला मानसपुत्र मानून किंवा राजकारणातला आपला वारस बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं, पुढे आणलं. आणि त्याच माणसाने यशवंतरावांनी उभा केलेला प्रगत महाराष्ट्र हा उद्ध्वस्त करून टाकला, विस्कटून टाकला. काही व्रात्य मुलं असतात ना, दिवाळीला वगैरे दारात जी रांगोळ काढलेली असते ती मुद्दाम जाऊन हातापायानी पसरून विस्कटून टाकतात. शरद पवार हा माणूस या वयात सुद्धा तसल्या उचापती करताना दिसतो. नसेल तर काल परवा त्यांना त्या कुठल्या लेखातून वारकरी संप्रदायाला डिवचण्याची काय गरज होती? वारकरी संप्रदायाला तुम्ही डिवचण्याचं कारण काय होतं ते मला कळलं नाही. की वारकरी संप्रदायामध्ये 60% धर्मांध माणसं घुसलेली आहेत. आता वारकरी संप्रदाय हाच मुळात जर आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरूपाच्या कामात गुंतलेला एक वर्ग असेल तर त्याच्यात धर्म आणि धार्मिकता आणि धर्मांधता याचा भेदभाव कसा करणार? वेगळं कसं काढणार तुम्ही? कोण धर्मांध आणि कोण धर्मांध नाही? पवारांना कधी धर्म कळला नाही आणि म्हणून धर्मांधता तर त्यांना समजूच शकत नाही, समजू शकत नाही. मला आठवतं ज्यावेळेला
2007 मध्ये मला वाटतं का 2008 मध्ये जेव्हा मालेगावच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्यानंतर काही लोकांना अटक झाली होती, तेव्हा शरद पवारांनी आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडलेले होते आणि मी त्याच्यावर तेव्हा लिहिलेला सुद्धा आहे. शुक्रवार होता आणि शुक्रवार असून सुद्धा तो मालेगावचा बॉम्बस्फोट हा एका मशिदीत झालेला होता आणि त्यामध्ये काही लोक जखमी झाले होते आणि ते सगळं काम मला वाटते रघुवंशी किंवा परमवीर सिंग, मला आठवत नाही आता, त्या ATS चे कोण प्रमुख होते, त्यांनी तपास करून काही मुस्लिम गुंड आणि पकडलेले होते. ताबडतोब त्यात कारण नसताना शरद पवारांनी तोंड घातलं आणि शुक्रवारच्या दिवशी मशिदीमध्ये बॉम्बस्फोट मुस्लिम करतील असं वाटत नाही. हा शुद्ध बेअक्कलपणा होता शरद पवारांचा आणि मी अत्यंत आत्मविश्वासाने शरद पवारांनी बेअक्कलपणा केला असं म्हणतोय. धर्म हा तुमचा विषय नसेल आणि तुम्ही धर्म वगैरे मानत नसाल, कर्मकांड मानत नसाल, तर मग त्या विषयात नाक खुपसू नका. तुम्ही नास्तिकात राहा, कोणी तुम्हाला विचारलेलं नाही, अडवलेलं नाही. पण मग ज्यांच्या आस्था असतात त्या आस्थेच्या विषयामध्ये आपण नाक खुपसण्याची गरज नाही. पण नको तिथे तिथे घाणीत सुद्धा नाक खुपसणं हा गेल्या 60-70 वर्षातला शरद पवारांचा स्वभाव राहिलेला आहे. ती माशी असते ना, ती मिठ्यावर बसेल आणि उठून येऊन घाणीवर बसेल. ती तो तसाच्या तसा स्वभाव आपल्याला शरद पवारांमध्ये आढळून येतो. मालेगावच्या मशिदीत बॉम्बस्फोट झाला आणि म्हणून तो मुस्लिमांनी केलेला नसणार, हे जेव्हा शरद पवार बोलत होते त्याच कालखंडामध्ये पाकिस्तानात आणि इतर अनेक ठिकाणी, इतर मुस्लिम देशात शियांच्या मशिदीमध्ये सुन्नी अतिरेकी बॉम्बस्फोट करत होते. डझनावारी संख्येने शुक्रवारी मुस्लिम मशिदीमध्ये मरत होते, घातपाती स्फोटामुळे मरत होते. याची गंधवार्ता ज्या माणसाकडे नाही, तो मालेगावच्या मशिदीतल्या स्फोटाबद्दल आपली अक्कल बाजळत होता. आणि एकाच धर्माचे लोक का पकडले जातात असाही प्रश्न विचारला आणि त्यांच्यासाठी मग त्यांना खुश करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस राज्य सरकारने, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने ATSचा प्रमुख बदलला, हेमंत करकरे यांना आणण्यात आलं आणि हेमंत करकरेंनी नव्याने शोध सुरू केला आणि त्यामध्ये हिंदू दहशतवादी शोधून काढले, जे आता काल परवा निर्दोष ठरलेले आहेत 5-6 वर्षापूर्वी. कर्नल पुरोहित किंवा प्रज्ञासिंग ठाकूर यांना अकारण 8 वर्ष तुरुंगामध्ये सडावं लागलं, नानाविध अत्याचार सहन करावे लागले. त्यातला आरोपी नंबर 1 कोण घातपाती असेल तर तो शरद पवार नावाचा आरोपी आहे. शरद पवारांनी असली अक्कल उधळली नसती तर मग ATS बदलून त्यामध्ये हिंदू दहशतवाद शोधला गेला नसता. पण असल्या गोष्टी करणं आणि त्या हिंदू विरोधी असतील या दृष्टीने काळजीपूर्वक प्रयत्न करणं, जगामध्ये सर्वाधिक दहशतवादी मुस्लिम का असतात याचा शोध शरद पवारांना कधी घ्यावासा वाटला नाही. पण हिंदूंमधले दोष शोधत बसायचं. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराच्या दारात जायचं आणि आपण आज मटण खाल्लंय म्हणून दर्शन घ्यायला आत येत नाही म्हणायचं. तिकडे जायचं कशाला हो, नका जाऊ. जसा बाप तशी मुलगी. आमच्या विठ्ठलाला मटण चालतं हे सुप्रियाताई म्हणाल्या ना. असल्या दिवट्या लोकांनी धर्माच्या गोष्टीत आपलं नाक खुपसण्याची काय गरज आहे. रामकृष्ण हरी असं म्हटलं की तुम्ही वारकरी वगैरे होत नाही, माझ्या विठ्ठलाला मटण चालतं असं म्हणणारी पोरगी यांनी जन्माला घातली आहे आणि ते आता वारकऱ्यांना शहाणपण शिकवायला निघाले. वारकऱ्यांमध्ये
प्रतिगामी लोक 60% घुसलेत. प्रतिगामी आणि पुरोगामी ठरवण्याची काय प्रयोगशाळा काढली तुम्ही? शरद पवारांनी अशी कुठची लॅबोरेटरी काढली का प्रयोगशाळा की तिथे रासायनिक किंवा आणखीन कुठच्या वैज्ञानिक पद्धतीने पुरोगामी कोण आणि प्रतिगामी कोण याची चाचणी करून सर्टिफिकेट वाटायचा धंदा करता तुम्ही? अशा लोकांसाठी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, अशा नरा माराव्या मोजूनी पैजारा. म्हणजे तुकाराम महाराज किती ग्रेट असतील की पुढल्या काळामध्ये कधी 400-500 वर्षानंतर शरद पवार नावाचा माणूस त्या पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला येणार आहे. त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी शेकडो वर्ष आधी अभंग लिहून ठेवला, अशा नरा माराव्या मोजूनी पैजारा. आणि लोक पदोपदी शरद पवारांना पैजारा मारतायत. पण म्हणून माणसाचं डोकं ठिकाणावर येईल असं नाही. मला कोणीतरी एकाने सांगितलं होतं की डुक्कर असतं ना, त्याला शुद्ध एखाद्या स्विमिंग पूलमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये सोडलं तर ते चिखलात जाऊन लोळून लोळून त्या स्विमिंग पूलचं पण चिखलाचं खातेरं करून टाकेल. शरद पवारांचा स्वभाव किंचितही वेगळा नाही. कुठे काही सुटसुटीत चाललेलं दिसलं की त्याच्यामध्ये विचका करून टाकायचा. वारकरी संप्रदाय हा शेकडो वर्ष वाऱ्या करतोय. आपल्या पद्धतीत त्यांनी परकीय आक्रमणाला तोंड देणार एक चळवळ उभी केलेली आहे. ज्या वेळेला देवळं वाचवणार नेतृत्व या राज्यात नव्हतं, शिवाजी महाराज उदयाला आलेले नव्हते, अशा वेळेला हिंदू धर्माला आणि हिंदू प्रथा परंपरेला, भारताच्या हिंदू संस्कृतीला जपण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. ज्या वेळेला आपण हिंदू आहोत आणि हिंदू प्रमाणे जगतो हे सांगायची आणि दाखवायची सुद्धा भीती होती, दहशत होती. अशा वेळेला गावोगाव चालत जायचं, भजन म्हणत जायचं, हिंदू देवदेवतांचं गुणगान करत जायचं आणि दुसऱ्या गावात रात्री मुक्काम करायचा. त्या गावातल्या लोकांना धीर द्यायचा आणि त्यांनी या वारकऱ्यांना जेऊ खाऊ घालून आपण हिंदू आहोत ते दाखवायचं. ही एक चळवळ होती. पवारांना ती कधी कळणार नाही. सत्तेच्या आयत्या बिळावर नागोबा म्हणून बसताना आपल्या कुटुंबाची, परिवाराची, शेतकरी कामगार पक्षाची परंपरा लाथाडून काँग्रेसच्या आयत्या बिळावर सत्तेवर जाऊन बसलेला हा नागोबा, त्याला वारकरी संप्रदाय कळणार नाही. ज्यांनी कसलीही अपेक्षा न बाळगता डझनावारी शेकडो पिढ्या वारकरी चळवळ चालवलेली आहे. या देशाची संस्कृती, परंपरा, बुद्धी शाबूत ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. तिथे धर्मांधता घुसली, याचा साक्षात्कार यांना कधी झाला? तुमच्याच नाकाला हे सगळे वास कसे येतात? कुठच्याही एखाद्या फुलाच्या बागेत नेऊन सोडा, शरद पवार त्या दुर्गंधी कशी आहे सांगू शकतील? चांगलं बघायचं नाही. गांधीजींची ती काय माकडं म्हणतात ना, वाईट बघू नये, वाईट ऐकू नये, वाईट बोलू नये, त्यातलं हे माकड आहे, ज्याला चांगलं बघवतच नाही. कुठल्याही सोयीशिवाय शेकडो वर्ष वाऱ्या चालतात आणि त्यामध्ये सगळ्या धर्माचे लोक असतात. अगदी आजकाल तर परदेशी, अगदी ख्रिश्चन असलेले लोक सुद्धा, गोरे लोक युरोपातून, अमेरिकेतून त्या वारीला येतात. तिथे कोणी त्यांना बाजूला बसवले, लांब बसवले, वाडीत टाकले. तिथे पुरोगामी प्रतिगामी असा एक जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची गरज काय? आणि तुम्ही पुरोगामी आहे त्याचा पुरावा काय हो? तुम्ही पुरोगामी असल्याचा पुरावा काय? ज्या माणसाला 35-40 वर्ष
जी सून आपल्या घरी लग्न करून आलेली आहे तिला आपलंसं करता आलं नाही, तिला आपली म्हणता आली नाही, तिला बाहेरची पवार ठरवणारा व्यक्ती हा आतलेनी बाहेरचे करतो, प्रतिगामी आणि पुरोगामी वारकऱ्यांमध्ये भेदभाव दाखवतो. असा कुठला तरी नालायक या महाराष्ट्रामध्ये जन्माला येणार, हे बहुधा तुकाराम महाराजांनी त्या 300 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी ओळखलेलं होतं, म्हणून तो अभंग लिहून ठेवला, अशा नरा माराव्या मोजुनी पैजारा. कदाचित ते मुळातच अशा पवारा म्हणाले असेल आणि लिहिणाऱ्याने नरा लिहून घेतला असेल, पण त्याचा उच्चार करताना अशा पवारा माराव्या मोजुनी पैजारा असंच म्हटलं पाहिजे. मित्रांनो, का बुद्धी ही चांगली गोष्ट असते, अणुशक्ती चांगली आहे, अणुशक्तीने अनेक चांगल्या गोष्टी मानवी जीवनात आल्या, पण त्याच अणुशक्तीचा विध्वंसक वापर सुद्धा झाला. शरद पवारांना कुठलाही अधिकार द्या, कुठलेही चांगली द्या, बुद्धी द्या, ते त्याचा फक्त गैरवापर करणार. महाराष्ट्रात सत्तांतर झालं, भाजप शिवसेना युती दीर्घ काळानंतर सत्तांतर करून आली, तर त्याच्यामध्ये विष कालवलं. आणि हे मी आरोप करतोय असं समजू नका. शरद पवारांनी जाहीररित्या अगदी सामनाला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा सांगितलं की 14 मध्ये आपण भाजपला परस्पर बाहेरून पाठिंबा दिला, त्याचं कारण शिवसेना आणि भाजप यांचा कलह निर्माण व्हावा, त्यांच्यातली दरी वाढावी. हे दोन माणसं चांगली एक दुसऱ्याशी वागत असतील तर त्याच्यामध्ये विष कालवणं हा वस्तादाचा डाव असतो. आता महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पक्ष किंवा राजकारण नासवायला जागा राहिली नाही, तर शेकडो वर्ष सुखनेव चाललेल्या वारी आणि वारकरी संप्रदाय त्याच्यामध्ये विष कालवायला हा माणूस निघालाय. किती विघ्न संतोषी असावं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला असताना सुद्धा दुसऱ्याच्या अन्नामध्ये, दुसऱ्याच्या सुखामध्ये विष कालवल्याशिवाय त्याला राहवत नाही. आणि म्हणून मग तुकोबाचे शब्द हे फक्त शरद पवारांसाठी लिहिलेत असं वाटलं मला तर नवल मानू नका मित्र. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.